वाको करे सलाम, जामुक बैठा राजा राम. सलाम एका हाताचा, सलाम वालेकुम सलाम. पण रामरामला 2 हात लागतात. इथं एका हातानं रामराम होत नाही. राम राम वाढलं प्रकरण. नमस्कारच्या वेळेला थोडं प्रकरण वाढतं. हात तसेच ठेवायचे आणि मान वाकवायची. याची गरज पडते आता. नमस्कार नमस्कार थोडं वाकून नमस्कार शब्द. नमः करोति ते नमस्कार. हा नमून केल्या जाणाऱ्या कृतीला म्हणतात नमस्कार. छाती काढून नमस्कार, हे रगेली झाली. रगेली नमस्कार मध्ये हात असे ठेवून थोडी मान वाकवायची. नमः करोति ते नमस्कार. मग पाया पडण्याच्या वेळेला प्रकरण वाढतं. आता नुसती मान वाकून चालत नाही, डोकं पायावर ठेवायचं आहे. मस्तक हे पायावरी. बस 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 कामापुरतं मला गड्या भाऊ दे. अजून वन्स मोर चालू आहे. आता 70 लागलं. काल 70 लागलं विनायक भाऊ. जमला आता. जमतंय गिरी गुरुजी जमतंय. पायावर डोकं, एका हाताचा सलाम, 2 हाताचा राम राम. हात तसेच ठेवून मान वाकवायची, तो नमस्कार. डोकं पायावर ठेवणे हे पाया पडणं. आणि दंडवत, दंड म्हणजे काठीन, वत म्हणजे प्रमाणे. हातातून काठी सोडून द्या उभी करून, ती सर्वांगानं पडते. तसं दंडवत दंडापरी काही नुरी नुरवावी. हा 5वा टप्पा आहे दंडवत. 4था टप्पा आहे पाया पडणं. 3रा टप्पा आहे नमस्कार. 2रा टप्पा आहे राम राम. पहिला सलाम इथून वाढलंय ते. विठ्ठल कबीरजीनी आपल्या अभंगाचं जवळजवळ भाषांतर आहे. अल्लाह रखेगा वैसा भी रहना रे मौला रखेगा वैसा भी रहना. अल्लाह रखेगा वैसा भी रहना मौला रखेगा. अल्लाह रखेगा वैसा भी रहना मौला रखेगा वैसा भी. अल्लाह रखेगा वैसा भी रहना मौला रखेगा वैसा भी रहना. अल्लाह रखेगा वैसा भी रहना. अल्लाह रखेगा वैसा भी रहना मौला रखेगा वैसा भी. अल्लाह रखेगा. रोहिदास मस्त जमला था. अल्लाह रखेगा वैसा भी रहना रे मौला रखेगा वैसा भी रहना. शब्द आहे ना. अल्लाह रखेगा वैसा भी रहना, मौला रखेगा वैसा भी रहना. याचं भाषांतर म्हणजे 3रं चरण. शब्द आहे. भाषांतर सकाळी जीवाचा करतो सांभाळण्यावर. आपलं चाललं काय. अल्लाह रखेगा वैसा भी रहना रे मौला रखेगा वैसा भी रहना. याचं भाषांतर जैसी स्थिती आहे तैशा परी राहे. बस 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 ठेविली अनंते. बापरे, तर आपल्या पुढे दिसतंय. वा वा.
ठेविले अनंत तैसेची राहावे कशाला मोदीजी राहावंच लागतं. जसा अनंत ठेवल तसं राहावंच लागतं. माणसाचं काय चालतं, राहतात माणसं अनंत ठेवल तसेच राहतात, पण कुरकुर 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 करत राहतात. म्हणून त्याच्या पुढचे शब्द आहे, चित्ती असू द्यावे समाधान, चित्ती असू द्यावे समाधान, चित्ती असू द्यावे कोणी म्हणतं ठेविली अनंत तैसेची राहावे. अरे राहावंच लागतं. हे तर कोणालाही म्हणतं उसण्या तंबाखूला उसना चुना मळून येड्या बाबळीजवळ म्हणू शकतो तो. स्वराज्य माझा जन्मसिद्ध हक्क आहे हे उसण्या चुन्यावाल्यालाही म्हणता येतं. पण तो मी मिळविणारच हे सिंह गर्जनासाठी लोकमान्य टिळक पाहिजे. अर्ध तर तसं ठेविली अनंत तैसेची राहावे, राहावंच लागतं. राहावे काय, पण पुढे कुरकुर करत राहतात. म्हणून चित्ती हसू द्यावे हा पुढचा शब्द महत्वाचा आहे. समयासी सादर व्हावे. बस 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 प्रदीप भाऊ, आता लोभात पडू नका. एकदा भजन घेऊ आणि सगळे बरोबर करू आपण. हा लोभात मला थोडी मजा करू. हा हात वर करा सगळे. शाबास, वा वा. धन्यवाद. फोटोग्राफर, शूटिंग वाले, पत्रकार हे एवढं घ्या. हे हात दुखायच्या आधी घ्या. फोटोग्राफर वर या, वर या. हे मोदीजीचे हात इकडे, माऊलीचे तिकडे आहे, ते प्रदीप भाऊचे त्या तिकडे आहेत. हात दिसले पाहिजे. असं वा वा. देशमुख साहेब आनंद पहा. आता भाषणाच्या टाळ्या नाही वाजवायच्या, भजनाच्या. मी सांगतो तसा. विठोबा रखुमाई. एक थांबा, एक हात वर करा. एक, हा एक, जरा ताकद. एक हात वर. एक. हा सुख सोहळा स्वर्गी नाही, हा सुख सोहळा स्वर्गी नाही, हा सुख सोहळा स्वर्गी नाही, हा सुख सोहळा स्वर्गी नाही. अंबाजोगाईकर, प्रतिभाऊ, हा शुक्र सोहळा स्वर्गी नाही. एकदा पुन्हा पुन्हा हात वर करा. काय फरक नाही. शाबाश. चला रोहिदास महाराज.
तुझी चिंता त्याशी आवडीने भावे हरिनाम घेसी, तुझी चिंता त्याशी सर्वाय नको खेद करू कोणत्या गोष्टीचा, पती लक्ष्मीचा जाणत आहे. बरे का चाचा हो म्हणत जाना. जब दात न थे तब दूध दियो, जब दात है तो अन्न देते है. कळलं नाही तरी गोड वाटलं तुम्हाला. तो ही नाम कारण सबे काज तारण धरो उसका धारण निवारण करेगा. खबर है खुदा को सबर वो मरेगा, तेरा ढूंढ से ना मिटा दिल का देना, देने पे न देना वो आप ही भरेगा. मुरादम कहे जो मुकद्दर के अंदर जिन्हें टाक मारा नकारा डरेगा. तुम्हाला कळलं काही हो म्हणा. बरं का बापू. तो ही नाम कारण सबे काज तारण धरो उसका धारण निवारण करेगा. न था दातवा को दिया दूध माँ को, खबर है खुदा को. क्या बात है. बढ़िया. न था दातवा को दिया दूध माँ को. जेव्हा दात नव्हते त्यानं दूध दिलं, दात आल्यावर अन्न दिलं. तुम्हाला माहिती आहे बाळा दुधा कोण करीते उत्पत्ती वाढवी श्रीपती सवेदोणी. सवेदोणी म्हणजे सवेदोणीचा अर्थ आहे बाळाची भूक ना आईचं दूध समप्रमाणात. जर बाळाची भूक जास्त असेल मोदीजी ना आईचं दूध कमी असेल तर बाळाची क्षुधा निवृत्ती न झाल्यानं किडकिडीत राहील. आणि बाळाची भूक कमी असेल ना आईचं दूध जास्त असेल तर दुधाचा पूर्ण खर्च न झाल्यानं आई आजारी पडेल. मग इकडे बाळाची भूक वाढवतो तसं तसं मायचं दूध वाढवतो. वाढवी श्रीपती सवे सवेदोणी. जेव्हा दात नाही उद्धव बापू तेव्हा दूध दिलं, दात आल्यावर अन्न दिलं. पहिल्यांदा दुधाचे दात देतो देव, ते ग्लुकोजचं बिस्किट वगैरे खाता यावं. मग जठराग्नी पूर्ण विकसित झाला की देवाला काळजी याचा आता बिस्किटवर भागत नाही, भाकरी वगैरे खाता यावी म्हणून दुधाचे दात पाडतो, भाकरी खायची देतो. तेही 70, 75, 80 पर्यंत ठेवतो वशिल्यानं. मग तेही दात पाडतो मोदीजी. काही माणसं म्हणतात तुमचा देव दयाळू आहे म्हणता. हो, आमचं दात पाडण्यात तुमच्या देवाला फायदा काय. अरे त्याला फायदा नाही भाऊ, तुझी काळजी आहे का. देवाला माहिती आहे आता हे 70चं झालं, ज्याचा जठराग्नी पहिल्या इतका नाजूक झाला हे जवानीतल्या सारखं काही 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 खात बसल आणि अपचन होऊन बिमार पडेल. यानं पुन्हा ग्लुकोजचं बिस्किट सुरू करावं म्हणून दात पाडता येते. त्याने तुझी काय नाही, तुझी काय नाही, म्हणून एक मराठी भाषेत म्हण आहे का नाही मोदीजी, ज्यानं चोच दिली त्यानं चाराही दिला. प्रत्येकाच्या अन्नाची निर्मिती. असा एकही जीव नाही की जो जेवण करीत नाही. जेवणामध्ये फरक आहे, जेवणात फरक आहे.
बेंडूक म्हणजे चिखलाचा भोगता, शिरसाणून रक्ता, गोचिड झोंबे, कावळे ढोपरा, करतितरा, राजहंसारा, मुक्ता, फळे, मालाचे पेटे, वाहताती उंटे तयार काटे, बक्षावया, सुग्रासी विष्टा, माणे सावकाश, मिष्टानाचे त्यास काय गोडी, स्वानाचे भोजन दिले, पंचामृताचे चित्त हाडावरी. हे जेवण वेगवेगळे आहे, पण जेवण करीत नाही असा जीव शोधून सापडायचा नाही. ते ठरलेलं आहे. तुझे की रोटी आज क्या हुआ आप देखने के बाद, हाँ तुझे की रोटी तुझको ढूंढे, दिल में रखो आराम, खाने वाले का लिखा होता है ताने ताने परिणाम. झालं कामापुरतं, नाही तर तुम्ही जेवायला बसला, सुरुवात होणार इतक्यात कोणीतरी VIP येतं, तो स्वतः उठून जातो, तुम्ही बसा साहेब मी नंतर बसेल. का? अरे तुझं नाव नव्हतं त्याच्यावर, तू जरी आधी बसला तरी तुझं नाव त्या अन्नावर नव्हतं, त्या साहेबाचं होतं म्हणून ते आले. तुझे की रोटी तुझे को ढूंढे, दिल में रखो आराम, खाने वाले का लिखा होता है दाने. एक उच्च बोधाचा साधू होता बरं का चाचा, आणि त्याला एक टिंगल टवाळी करणार भेटलं बरं का संतोष. त्यानं शेंगदाणा दाखवला साधूला. महाराज तुम्ही बुवा लोक सांगता खाने वाले का लिखा होता है दाणे दाणे परिणाम, या शेंगदाण्यावर नाव कोणाचं आहे? साधू म्हणला मिरजच्या कोंबड्याचं. अरे शेंगदाणा आमच्या हातात आहे ना अंबाजोगाईला. असू दे ना तुझ्या हातात, पण नाव मात्र त्याच्यावर मिरजच्या कोंबड्याचं आहे. अहो शेंगदाणा अंबाजोगाईत माझ्या हाती आहे. मी काय म्हणतो असू दे, पण नाव त्याच्यावर मिरजच्या कोंबड्याचं आहे बरं का देशमुख साहेब. काय खोटं बोलता बुवा लोक. अरे नाही अजिबात नाही, मला वाचता येतं म्हणून म्हणतो. त्याच्यावर नाव मिरजच्या कोंबड्याचं, शेंगदाणा हातात आहे माझ्या. असू दे ना. आणि त्यानं टाकला तोंडात. आता सांगा बुवा कोणाचं नाव आहे शेंगदाण्यावर? म्हणला मिरजच्या कोंबड्याचं. माझ्या तोंडात आहे ना. असू दे ना. आणि त्याला जेव्हा हसू आवडलं नाही, ठसका बसला प्रदीप भाऊ. उडाला शेंगदाणा घशातून वर, त्याच्या नाकात घुसला. अंगलट झाली गंमत. इतका घुसला की निघेना. डॉक्टर साहेब थोड्या वेळानं फुगला शेंगदाणा, सुजलं नाक. अंबाजोगाईतल्या तज्ञ डॉक्टरकडे गेल्यावर डॉक्टरनी तपासलं आणि सांगितलं या प्रकारचा इलाज करणारा महाराष्ट्रात एकच डॉक्टर मिरजला. विनायक भाऊ शेंगदाणा चालला अंबाजोगाईवर, मिरज. आरा देशमुख साहेब रात्रभर प्रवास केला. सूर्योदय झाला, नाक सुजलेलं. तपास केला. म्हणले हायवेला बंगला आहे डॉक्टर साहेबाचा, ते 10:30ला दवाखाना उघडतोय. म्हणले आता 6 वाजले, 6 कालपासून नाक सुजलंय. तिथं गेले. कोणीतरी वॉचमॅनने सांगितलं डॉक्टर साहेब अंबाजोगाईहून एक पेशंट आलं, अमुक डॉक्टरनी पाठवलं. असं आहे का? बोलवा त्याला आत. गेट उघडला. सूर्याचा उदय झाला होता. डॉक्टर साहेब लुंगी बनेनवर हिरवळीवर फिरत होते, कोंबड्या सोडून दिल्या होत्या मोकळ्या. मिरजची गोष्ट सांगतो. खुर्ची ठेवली. बाई शिते कधी झालं रे? काल अंबाजोगाई झालं साहेब. त्या अमुक अमुक आण रे. ते तपकिरी सारखं काहीतरी आणलं, त्याच्या नाकाला लावलं. गिरी गुरुजी एवढा जोरात ठसका आला, शिंक आली. पहिल्या शिंकत शेंगदाणा उडाला 10 फूट. कोंबड साहेबाचं तयार होत. उचलला शेंगदाणा, इथून नेला अंबाजोगाई नाकात. तुझे की रोटी. बस. अरे काळजी त्याला आहे. तो माहिती आहे दृष्टांत तुम्हाला. एवढा मोठा पाषाण फोडला तर त्या पाषाणात जिवंत बेंडूक बाहेर पडला. मग तयामुखी चारा कोण घाली, सकळची वाचा करी.
करणाऱ्या बेंडकाला जे उपवासी ठेवत नाही, तू भजन केल्यावर तुझी चिंता त्यासी सर्व आहे ना. आवडीने भावे हरिनाम घेशी तुझी चिंता सर्व आहे. नको खेद करू कोणत्या गोष्टीचा पती लक्ष्मी जाणत आहे. सकळ जीवाचा करतो सांभाळ तुझं मोकळं जायचं. जैसी स्थिती आहे कुरकुर करायची नाही चाचा. जैसी स्थिती आहे तैशा परीर आहे. हे तर माहिती आहे. मग कुरकुर का करतात? त्याचं कारण आहे, त्याची 100 एकर जमीन आहे, आमची 100 एकर. बरं, त्याला 4 मुलं आहे, मलाही 4. ठीक आहे. त्याची 4 दुकानं आहे, माझेही 4. बरं, मग अडचण काय आहे? माझं 2 मजली त्याचं काऊन 3 मजली? इथं बिघडतंय. हे बाकीचं सारखं आहे. 100 एकर त्याची, 100 एकर माझी. 4 मुलं त्याला, 4 मुलं मला. 4 दुकानं त्याची, 4 दुकानं माझी. पण त्याचं 3 मजली झालं आणि माझं 2च मजली. अरे याचं उत्तर आहे, त्याच्या नशिबानं त्याचं 3 मजली आहे आणि तुझ्या नशिबानं तुझं 2 मजली आहे. कौतुक तू पाहे संचिताचे, कौतुक तू पाहे. हा ठीक आहे. हो, तेच चालू आहे आपलं. त्याच्या नशिबानं त्याचे 3 मजले आहे आणि तुझ्या नशिबानं तुझे 2 मजले आहे. याला म्हणतात कौतुक तू पाहे संचिताचे. ठरलेलं आहे. काही काही माणसं, तुम्हाला काही माहित आहे का महाराज? काय अमुक अमुक साहेब न मी एकाच वर्गात शिकलो. चांगली बहादुरी केली. पण एका वर्गात शिकले तरी साहेब दिल्लीलाच गेले पाहिजे आणि तू कोयते घेऊ घेऊ जर्सी गाईसाठी ऊसच तोडला पाहिजे. यालाच म्हणतात कौतुक तू पाहे. एका मायच्या पोटी जन्माला आलेले 2 भाऊ, एक मंत्रालयामध्ये एसीच्या रूम मध्ये दिवसभर फाईलवर सह्या करतो आणि दुसरा भाऊ दादरच्या स्टेशनवर हमाली करतो. कौतुक तू पाहे संचिताची. बाकी जाऊ दे. एकही गुरु से विद्या पडे थे, कृष्णा ते छोटे सुदामा बडे थे. कृष्ण सुदामा एका गुरुकडे विद्या शिकलेले, पण एक दरबारातून निघाला की भालदार चोपदार ललकाऱ्या देतात. राजाधिराज महाराज द्वारकाधीश कृष्णचंद्र भगवान पधारे. आणि एक दुसऱ्याच्या दारात गेलं की लोक दरवाजे बंद करतात. होय पुढच्या घरी. एकाच गुरुकडे याला म्हणतात कौतुक तू पाहे संचिताचे. तो द्वारकेचा राजा झाला. हा दररोज भिक्षा मागत होता सुद्धा. बरं का रोहिदास, ते जात नव्हतं. पण एखादा माणूस नाही का बाता मारतय घरी आल्यावर, देशमुख साहेब बायको स्वयंपाक करतीन हे बाता मारता आल्या आल्या. तुला काय कळलं का? काय माझा मित्र मुख्यमंत्री झाला, मग काय करू? भाजीत टाकायला रॉकेल नाही बसला बाता मारत. आपलं रॉकेल नाही गोड येते. तसं पत्नीचं नाव सुशीला, सुदामजीच्या. आणि सुदामजी सहज बोलले मोदीजी, सुशीला क्या पतिदेव, जो द्वारिका का राजा बना है ना कृष्णचंद्र भगवान, हाँ मेरा बाल सखा है. बाल सखा? बाल सखा नहीं, लंगोटिया यार. एक संग रहते थे, एक संग खाते थे, सोते थे, पढ़ते थे विद्या गुरु, विद्या पढ़ते थे गुरु ग्रह. तब की बात है. एक दिन अगर मैं नहीं दिखा तो पूरे आश्रम में मेरा कृष्ण रोता था, सुदाम 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 करता था. प्रारब्ध का खेल है देवी. वो द्वारिका का राजा हुआ, मैं झोपड़ी में रहता हूं. पत्नी सहज बोलली, तोरे मित्र कृष्ण भगवाना सहत दुःख नाना. जर मित्र राजा द्वारकेचा म्हणता तर जाणा मदत मागायला. मदत शिक्षे कहो सिगरे जग कोती ताको कहा बदेती है शिक्षा. जे तपके परलोक सिधारत संपत्ति किती नको नहीं इच्छा. मेरे हरि के पद पंकज बार हजार की परीक्षा. औरन को धन चाहिए बावरी, बामन को धन केवल भिक्षा. मदत मागायला नका जाऊ, पण दर्शनाला जाण्याची इच्छा नाही होत. इच्छा होते ना, मग का नाही जात? अडचण आहे का?
तीन ठिकाणी रिकाम्या हातानं जायचं नसते ते. मित्राकडे, गुरुकडे, देवाकडे. माझ्या घरी उंदीर मेला तरी धान्याचा दाना नाही. काय तोंड दाखवू माझ्या मित्राला? मी करते व्यवस्था. ते सगळे पुढचं माहिती आहे तुम्हाला. तंडुल की पुटली बगल में दबाए, लोटावर दोरी गले लटकाए, चलत चलत पहुंच गए द्वारकापुर धामा. त्याला आत कोणी सोडे ना गिरी गुरुजी. गेटमैन ने अडवलं. कहा जाना है? मित्र को मिलना है भाई. कौन मित्र? आपके द्वारकाधीश कृष्णचंद्र भगवान है ना भैया. हाँ, वो मेरा बाल सखा है. क्या बकवास करते हो? पैरों में जूता बोलता बाल सखा. बाल सखा नहीं, द्वारपाल, लंगोटिया यार है. एक संग रहते थे गुरु विद्या पढ़, तब की बात है. एक दिन मैं नहीं दिखा तो मेरा कृष्ण सुदाम सुदाम करके रोता था. प्रारब्ध का खेल है. वो द्वारिका का राजा, मैं भीख मांगता हूं. मत जाओ. कितने साल से द्वारपाल की सेवा कर रहे? द्वारपाल बहुत साल हुए, तो भी आपने भगवान को पहचाना नहीं? मतलब मेरा भगवान भक्तों के फटे कपड़े नहीं देखता द्वारपाल, उसका भाव देखता है. मेरे भगवान को कहो की तेरा सुदाम आया है. मग आज जाऊन सिंहासनावर बसलेल्या कृष्णजी पुढे हात जोडून वर्णन करू लागला द्वारपाल. शिष पगान जगातन पे प्रभु जाने को आए, बसे के ही रामा धोती कटे सिलटी दुपटी हरुपाय, उपाहन की नहीं सामा, पार खड़ो दिज दुर्बल देखी रही जास सुब सुदा भी रामा, उचत बिन दयाल को धामा, बताव दया अपनो नाम कामा पुरता. डोक्यात पागोट नाही मालक, अंगात सदरा नाही, पायात काही नाही, फोडा आले, पाय रक्ताळले, हाडाचा सापळा आहे, मैकट फडक डोक्याला आहे, गुडघ्याच्या वर धोतर आहे, फुटका लोटा तुटक्या दोरीनं, मोडकी काठी चिंध्या गुंडाळलेली हातात आहे. बऱ्याच दिवसाचा उपवासी असावा. त्याला बोलताना धाप लागते, चालताना डोळ्यात अंधारी येते, बसतो, भिंतीचा आधार घेऊन उभा राहतो. पण ब्राह्मण असला पाहिजे. गळ्यात जानवं दिसलंय मालक. देवानं डोळे मिटले सिंहासनावर. जानवं? माझा गरीब मित्र सुदामा तर नसेल? क्यों रे, उनके बारे में आप इतना बता रहे, नाम को नहीं पूछा? पूछा है भगवान. क्या बताया? उन्होंने तो पहली बार ये कहा है कि द्वारपाल मेरा भगवान भक्तों के फटे कपड़े नहीं देखता, उसका भाव देखता है. जाओ मेरे भगवान को कहो तेरा सुदाम आया है. सुदाम शब्द ऐकला मोदीजी उतरले नाही. देव उठे शाम दौडे, उडी टाकली सिंहासनाहून, नंगेही पैरो. आणि जेव्हा महाद्वारातला सुदामा बघितला मोदीजी, गळ्याला बिलगू बिलगू जगाचा बाप रडला. सीना में सीना मिला करके रोया, पुकारा के रुक्मिन गरीब आ गया. देव रडतोय बरं का रोहिदास. सुदामजी रडत नाही का? रडू येत नाही का? पण ताकद लावून अश्रू जिरवायचे देशमुख साहेब. सुदामजी का? सुदामजीला वाटलं दरवाजा माझ्या कृष्णाचा आहे, तो रडतोय ठीक आहे, पण मी जर रडलो तर त्याचा गैरसमज होईल. हा भिकारी ब्राह्मण माझ्या दरवाजात रडतो, काही मागायला आला असावा असं मित्राला वाटू नये. अश्रू येऊ देत नव्हते. पुढे सगळे स्वागत झालं. पाय धुवायचा कार्यक्रम. सोन्याच्या पात्रात पावलं सुदामजीची. जगाचा बाप पाय धुत होता आणि जगाची माय पाणी वतत होती. लाजून गेला. कधी देवाचे हात धरून घ्यायचा. क्या करते रे भगवान, ये भिकारी ब्राह्मण इस लायक नहीं रे, तू दुनिया का बाप, ये दुनिया की माँ, तू किस लायक है मुझे मालूम है. सुदाम आज मेरी द्वारिका पवित्र हुई है. आणि मग सुदामजीच्या कपाळावर जे कुंकुम तिलक केला, गिरीगुरुजी बोट वर होते देवाचे 4, अंगठा खाली, अंगठ्याला कुंकुम असं लावलं न असं फिरवला अंगठा. ही कृती लक्षात घ्या. कारण सुदामजीच्या कपाळावरचं विधी लिखित अक्षर होतं श्री क्षय. श्री म्हणजे लक्ष्मी, क्षय म्हणजे नाश. लक्ष्मीचा नाश म्हणजे दारिद्र्य. देवानं काय केलं? अक्षर फिरवलं. श्री क्षयचा यक्षश्री केला. श्री क्षयचं उलट करून पहा तुम्ही. यक्षश्री म्हणजे धनवान.
सुदाम्याचे कपाळी लिहिले विधीने भिकची मागावी, पण माझ्याकडे आला ना, सुदाम्याचे कपाळी लिहिले देवाने भीक न मागावी. इकडे परिणाम सुदामपुरी सोन्याची झाली. हरी कृपे त्याचा नाश झाला. हरी कृपे
जय जय भगवान की मूर्ति ज्ञानेश्वर महाराज की जय। चला प्रदीप भाऊ। श्री केदारेश्वर शिवालय मंदिर ट्रस्ट यांचे अध्यक्ष सौ कमलताई वरुळे उपस्थित नसल्याने त्यांच्या वतीने त्यांचे पती श्री गोविंदराव वरुळे काका यांचा सत्कार आजच्या कीर्तनाला आपल्याला लाभलेले महाराज डोक महाराज यांच्या हस्ते या ठिकाणी हा सत्कार होत आहे। वरुळे काकांनी आपल्याला हा कीर्तन सोहळा संपन्न करण्यासाठी इथं आपल्याला श्री केदारेश्वर शिवालय मंदिर यांचे ही जागा उपलब्ध करून दिली, त्याबद्दल मी खाडे साहेब परिवारातर्फे नाथ शिक्षण ट्रस्टतर्फे आभारी आहे। सर्व आंबेजोगाईकरांच्या वतीनं मी आदरणीय महाराजांचं आणि आदरणीय धनंजय मुंडे साहेब यांच्या नाथ शिक्षण संस्थेच्या वतीनं आपण आम्हाला शेव्याचा मान दिला, त्याबद्दल मी सर्वांच्या वतीनं आपले आभार मानतो व माझ्या शब्दाला, आमच्या शब्दाला, सर्व साईसृष्टी कॉलनीच्या आणि मंदिर ट्रस्टीच्या शब्दांना सर्व टाळकरी वारकरी सर्वांनी उपस्थित राहिले, त्याबद्दल मी सर्वांच्या वतीनं पुन्हा आभार मानतो आणि प्रभू वैद्यनाथाला प्रार्थना करतो, तसं केदारेश्वरांना प्रार्थना करतो की महाराज आपली सेवा पुन्हा लवकरच या केदारेश्वराच्या समोर व्हावी, अशी मी महादोजींना आधीच बोलतोय, कारण मी त्यांना बोलूनच पुन्हा बोलतोय, आपली सेवा पुन्हा घडो अशी मी विनंती करतो आणि माझ्या वाणीला विराम देतो। सर्व मित्रमंडळी, आदरणीय पापशेठ, बबन भैया, सर्व परळीतली प्रतिष्ठित, अंबेजोगाईतली प्रतिष्ठित सर्वांचे पण मी आभार मानतो आणि दोन शब्द संपितो। जय हिंद, जय महाराष्ट्र।